श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण श्री गणेशाची स्थापना गणेश चतुर्थीच्या दिवशी कशी करावी हे बघूया. प्रथमतः आपण गणेशाची मूर्ती 10 वाजेपर्यंत घरात आणावी. मूर्ती आणायच्या वेळेस पंचोपचार, हळद, कुंकू, अक्षता हे साहित्य घेऊन जावे. गणपती बाप्पाला आपल्या घरी आणल्यावर आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवावे. कुणाशी वादविवाद किंवा भांडणे टाळावीत. अगदी प्रसन्न मनाने आपल्या गणपती बाप्पाचे आपण स्वागत करू. सर्वांच्या घरी सजावट आणि डेकोरेशनचे काम तर आता पूर्ण झालेलेच असेल. कमेंट करून नक्की सांगा. आता राहिली आहे ती फक्त पूजा. चला तर आपण आता पूजा करूया. सर्वप्रथम आपण पूजेचे साहित्य बघूया. अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकू, फुले, हार, दुर्वा, धूप, शुद्ध तुपाचे निरंजन, नैवेद्य, खडी साखर, तांब्याचा तांब्या, ताम्हण, पळी, पेला, विड्याची पाने, खारीक, बदाम, सुपारी, सुट्टी नाणी आणि दक्षिणा. प्रथम महिलांनी स्वतःला हळद कुंकू लावून घेणे. पुरुष असतील तर पुरुषांनी गंध लावून घेणे. गंध किंवा हळद कुंकू लावताना आपण हे म्हणूया: ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रम पश्चिमाक्षवीर्यजत्राः, स्थिरै अंगहि तुष्टुवासः तनूभिः, वैश्येम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आता आपण उजव्या तळ हातावर एक पळी पाणी घेऊन ओम केशवाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यावे. परत एक पळी तळ हातावर पाणी घेऊन ओम नारायणाय नमः म्हणून पाणी पिऊन घेणे. परत आपण एक पळी पाणी घेऊन ओम माधवाय नमः म्हणून पाणी पिऊन घेणे. पुढील 2 नावे घेऊन आपण पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडून द्यावे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. प्राणायाम. आता आपण प्राणायाम करून घ्यावे. सर्वप्रथम आपण करंगळी शेजारील बोट आणि मधले बोट हे डाव्या नाकपुडीवर ठेवणे व उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घेणे. नंतर आपण अंगठ्याने उजवी नाकपुडी ही बंद करणे व गायत्री मंत्र म्हणावे. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात असे म्हणून डावी नाकपुडी यावरील बोट काढून घेणे व श्वास घेणे. आता आपण संकल्प करूया. संकल्पासाठी तळ हातावर पाणी घ्यावे व त्यामध्ये गंध, अक्षता आणि फुले घेणे व आपण हा संकल्प बोलूया. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ आपले नाव घ्यावे. गोत्रोत्पन्नाय आपले गोत्र म्हणावे. शर्मानम अहम अस्माकं मम कुटुंबानाम विद्या विनय ऐश्वर्य ज्ञान विजय समस्त शुभ फल प्राप्त्यर्थ प्रतिवार्षिक विहितम भाद्रपद शुक्ल चतुर्थी निमित्त पार्थिव श्री गणेश देवता प्राण प्रतिष्ठापन पूर्वक पंचोपचार पूजा अहम करिष्ये असे बोलून ताम्हणात पाणी सोडावे. आता आपण जे आसन घेतलेले आहे त्याला आपण नमस्कार करूया. आसनाला नमस्कार दाखवल्याप्रमाणे करावा. 10 दिशांना आपण नमस्कार करावा. म्हणजेच ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर दिशा, वर आणि खाली या सर्व दिशांना आपण नमस्कार करून घ्यावा. आता आपण तांब्याचा तांब्या घेऊया. त्या कलशात आपण गंध, अक्षता, फूल, दुर्वा, हळद, कुंकू हे सर्व वाहून घ्यावे. पुढे आपण शंख धुवून व पुसून घ्यावा. त्यामध्ये पाणी भरून शंख जागेवर ठेवणे. शंखाला आपण गंध, फूल, तुळस वाहूया आणि नमस्कार करूया. पुढे आपण घंटीला धुवून आणि पुसून घ्यावे व घंटी जागेवर ठेवावी. घंटीला आपण गंध, अक्षता, फूल व हळद कुंकू वाहून नमस्कार करून घंटी वाजवावी. आता आपण निरांजन किंवा दिव्याची पूजा करूया. आपण दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहने व त्याचा नमस्कार करणे. शंखातील थोडे पाणी आपण कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे. आता आपण दुर्वा घेऊया आणि दुर्वा थोडेसे तुपात बुडून घ्यावे व तो दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाच्या दोन्ही नेत्रांना लावायचा आहे आणि म्हणायचे आहे: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. आता आपण आपल्या दोन्ही हातांनी गणपती बाप्पाच्या डोक्यावर सावलीप्रमाणे हात पकडायचा आहे आणि 15 वेळा ओम म्हणायचा आहे. ओम ओम ओम
ओम ओम ओम ओम ओम ओम ओम. आता आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करते वेळी दुर्वांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर थोडेसे पाणी शिंपडत राहायचे आहे. गणपती अथर्व शीर्षचे पठण करण्यासाठी वर आय बटन वर क्लिक करा किंवा व्हिडिओच्या शेवटी ही गणपती अथर्व शीर्ष देत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही गणपती अथर्व शीर्षची लिंक देत आहे. अभिषेक झाल्यावर आपण गणपतीची मूर्ती थोडीशी पुसून घ्यावी व ती जागेवर स्थापन करावी. ओम श्री गणेशाय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. श्री गणेशास यज्ञोपवीत वाहूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीत समर्पयामी. आता आपण श्री गणेशास गंध लावूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पाला अक्षता वाहूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. अक्षतां समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पाला हळद वाहूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. हरिद्राम समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पाला कुंकू वाहूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. कुंकुमम समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पाला शेंदूर वाहूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. शेंदूरम समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पाला फुले, हार आणि दुर्वा वाहूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी. आता आपण गणपती बाप्पाला त्यांच्या आवडीचे दुर्वा वाहणार आहोत. आपल्याकडे त्यासाठी 21 दुर्वा असावेत. प्रत्येक वेळी नाव घेताना एक एक दुर्वा वाहावे. ओम गण गणंजयाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण गणपतये नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण हेरंबाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण धरणीधराय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण महागणपतये नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण क्षिप्रप्रसादाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण अमोघाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण मंत्राय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण सिद्धये नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण अमृताय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण चिंतामणाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण निर्धाये नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण सुमंगलाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण बीजाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण आशापूर्काय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण बुद्धिप्रियाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण वरदाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण कलये नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण काश्यप्य नंदनाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण वाचसिद्धये नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. ओम गण धुंडी विनायकाय नमः. दुर्वायुग्मम समर्पयामी. आता आपण श्री गणेशास धूप अगरबत्ती ओवाळावी. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. धूपम आघ्रापयामी. आता आपण श्री गणपती बाप्पाला दीप किंवा निरंजन याने ओवाळावे. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. दीपम दर्शयामी. नैवेद्य. आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला आवडणारे मोदक नैवेद्य म्हणून दाखवू शकतो किंवा कुठली मिठाई आपल्याकडे जे उपलब्ध असेल त्याचा आपण नैवेद्य दाखवूया. सर्वप्रथम पाण्याचा भरीव मंडल किंवा भरीव चौकोन काढूया. त्यावर नैवेद्याची वाटी आपण ठेवून 3 वेळा वाटी भोवती आपण पाणी फिरून घेऊया व गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. नैवेद्यम समर्पयामी. चौरंगावर विड्याच्या जोड पानावर आपण खारीक, बदाम, सुपारी व पैसे ठेवावे. सुपारीला आपण हळद कुंकू वाहने. आता आपण गणपती बाप्पाची आरती करूया. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री महानिरांजनम समर्पयामी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी जळके माळ मुक्त
मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुणझुनती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. आता घरातील सर्वांनी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे. आता आपण गणपती बाप्पाला फूल वाहूया. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम श्री रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. मंत्र पुष्पांजली समर्पयामी. त्यानंतर आपण एक पळीभर पाणी आपल्या उजव्या तळ हातावर घ्यायचे आहे व म्हणायचे ओम अनेन मया यथा ज्ञानेन यथा मीलोत्पचार द्रव्ये ध्यानम आवाहनादि कृत पूजनेन श्री पार्थिव श्री रिद्धी सिद्धी सहित भगवान श्रीमन महागणपती परमेश्वर प्रियंता न ममः. हे बोलून आपण ते पाणी तामनात सोडून द्यावे. अशा प्रकारे सर्वात साधी सरळ सोपी पूजा पण शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केलेली आहे. आता 10 दिवस आपल्या गणपती बाप्पाची जितकी जमेल तेवढी सेवा करा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करा. गणपती बाप्पाच्या सर्व सेवा आपल्या YouTube चॅनल वर उपलब्ध आहे. कृपया व्हिडिओच्या शेवटी गणपतीच्या सेवेचा व्हिडिओ देत आहे त्या व्हिडिओवर क्लिक केल्यास आपल्याला गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष व इतरही गणपतीच्या सर्व सेवा एका पाठोपाठ एक करता येतील. ह्या सेवा करून मनोमन आपल्याला समाधान वाटेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.